जानेवारी 2025 रोजी पालिका प्रशासनाने संपूर्ण सोलापूर शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले. वास्तविक पाहता आज मिती शहरात 5 दिवसाआड 7 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. शहरातील विविध भागात गढूळ, दूषित, मैला मिश्रित, अस्वच्छ पाणी पुरवठा होत आहे. याची सखोल चौकशी आणि तपासणी करण्यात यावी. यासाठी लागणारे साधन सामग्री, मनुष्यबळ, तंत्रज्ञ याची पूर्तता करून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्यात यावी. सदर काम युद्धपातळीवर चालू करावे. तसेच मोदीखाना येथील बाबू जगजीवनराम झोपडपट्टी येथे दूषित पाणी पुरवठ्यामुळे झालेल्या 2 निष्पाप शाळकरी मुलींच्या दुर्दैवी निधनास कारणीभूत असणाऱ्या संबंधित दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा. दूषित पाणी प्यायल्याने बाधित असलेल्या रुग्णांचे उपचार मोफत करावेत. त्यांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक तोषिष लागू देऊ नये. मयताच्या कुटुंबास 25 लाख रुपये आर्थिक मदत करावी अशी मागणी आयुक्त यांच्याकडे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी केली. मंगळवार दिनांक 8 एप्रिल रोजी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांना मोदीखाना बाबू जगजीवनराम झोपडपट्टी येथे झालेल्या शाळकरी मुलींच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी मयताच्या कुटुंबास आर्थिक मदत मिळाली पाहिजे अशी मागणी घेऊन निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शिष्टमंडळात ॲडव्होकेट अनिल वासम, अमित मंचले, शंकर म्हेत्रे, मारिप्पा फंदिलोलू, शिमोन पोगुल, अजय भंडारी, अशोक म्हेत्रे व मयताचे कुटुंबीय यांची उपस्थिती होती. यावेळी आयुक्त डॉ. सचिन ओंबासे म्हणाले, मयताच्या कुटुंबास आर्थिक मदत देण्यासंबंधी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे शिफारस करणार आहे. सोलापूर शहरात सुरळीत व 2 दिवसाआड किंवा 3 दिवसाआड पाणी पुरवठा होण्यासाठी किमान 3 वर्षे लागतील, त्याचे नियोजन सुरू आहे. डॉक्टर ओंबासे साहेबांच्या भेट घेतली. त्यांनी सांगितले दिवसाआड पाणी व्हायला अजून 2 वर्ष लागणार. 2 वर्षापर्यंत आम्ही काही हे ते 2 मेलेले आहेत. त्यांचं नदीची मराठीचं पहिलं 2 वर्षापासून अमित मंचले यांचे, शंकर म्हेत्रे, मारिप्पा आणि सतत विभागीय आयुक्त कधी सतत ते सगळे पत्र आहेत. कधी सर म्हणू लागला की आमच्यामुळं मेलं नाही. कुणामुळं मेलं तर आहे. हे अशा पद्धतीनं जर उत्तर देणार असेल तर आंदोलन महापालिकेच्या बरोबर त्यांनी सांगितलं की सहानुभूतीपूर्वक 10-15 लाख रुपये त्यांना मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन. जो जखमी सिव्हिलमध्ये आहे त्यालासुद्धा त्या ठिकाणी आम्ही मोफत औषधोपचार होईल. आणि इतकंच नाही, त्यांनी सांगितलं रेनगर करता या 8 ते 10 दिवसामध्ये संध्याकाळी आम्ही बसेस सोडू, जेणेकरून लोकांची सोय, अशा पद्धतीचा शब्द दिलेला आहे. बघूया, प्रशासक सरळ आहे, काम करण्याचे त्यांच्यामध्ये धाडस आहे, ते करतील अशी अपेक्षा आहे. याबद्दल प्रकरण गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी बोलून यांना किमान 10 लाख रुपये मिळेल अशी व्यवस्था करायचा प्रयत्न करेल. कार आणि टँकरमध्ये झालेल्या धडकेत पूर्ण कुटुंब संपलं. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथून आपल्या कुटुंबासह वर्ध्याकडे कारने येत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या गाडीचा अपघात झाला. यात 4घांचा मृत्यू झाला. मंगळवारी मध्यरात्री हा भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस कर्मचारी प्रशांत वैद्य हे आपल्या कुटुंबासह रामनवमीच्या कार्यक्रमात सहभागी होण्याकरता कुटुंबासोबत गेले होते. कार्यक्रम आटपून परत येत असताना हा अपघात झाला. रस्त्यावर रानडुक्कर आडवे आल्याने तरोडा गावाजवळ वैद्य यांची कार अनियंत्रित झाली. त्यामुळे समोरून येणाऱ्या डिझेल टँकरला कार धडकली. या अपघातात प्रशांत, त्यांची पत्नी प्रियांका, मुलगा 3 वर्ष आणि यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगी 5 वर्ष हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातात हसते खेळते कुटुंब संपल्याने हळहळ व्यक्त होत. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी आणि एन्काउंटर प्रकरणात पोलिसांचा सहभाग असेल तर गुन्हा नोंदवण्याचे आदेश काल दिले. या संदर्भात काल सुनावणी पार पडली. या दरम्यानच एन्काउंटरमध्ये मृत्यू झालेल्या अक्षय याचे वडील बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. त्यांचा कुणाशीही संपर्क होऊ शकलेला नाही अशी माहिती समोर येतेय. बदलापूर अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी शिंदेचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला होता.
दरम्यान या एन्काउंटरची चौकशी करण्यासाठी न्यायालयाने विशेष तपास पथक नेमण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरच अक्षय शिंदेचे पालक गायब झाले. त्यांच्या राहत्या घराला कुलूप लागलेले आढळून आले आहे. अक्षयचे पालक काही काळ अंबरनाथमध्ये त्याच्या मावशीकडे राहत होते. मात्र आता तिथूनही ते अचानक निघून गेल्याचे वृत्त आहे. शिंदे एन्काउंटर प्रकरणात न्यायालयात दाद मागण्यासाठी शिंदे यांच्या पालकांनी वकील अमित कटरनवरे यांची नेमणूक केली होती. मात्र नंतर कोर्टात त्यांनी केस लढण्याची इच्छा नसल्याचे सांगितले. दरम्यान शिंदे यांचे पालक वकिलांशीही संपर्कात राहिलेले नाहीत. तसेच ते गेल्या 1.5 महिन्यांपासून नेमके कुठे आहेत, कसे आहेत याची कोणालाही काहीही माहिती नाही. सोलापूर शहरात मंगळवारी 2 अतिशय दुर्दैवी घटना घडल्या. एका शाळकरी मुलाचा स्कूल बसच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. या घटनेने सोलापूर शहर हळहळले असतानाच रात्री 9च्या सुमारास एका 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जुना एम्प्लॉयमेंट चौकातील कोनापुरे चाळ येथे राहणारी राजनंदिनी अणय कांबळे असे मरण पावलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. सोलापूर शहरात सायंकाळी 6:30 नंतर विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे वादळी वारा सुरू झाल्याने शहरात बऱ्याच वेळ लाईट गेली होती. नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा सुद्धा हलू लागल्या होत्या. याचमुळे कोनापुरे चाळीत मरण पावलेल्या राजनंदिनी कांबळे या विद्यार्थिनीच्या घरावरून जाणारी विजेची तार तिचा स्पर्श लोखंडी जिन्याला झाल्याने त्यामध्ये करंट उतरला. त्याचवेळी राजनंदिनी हिचा स्पर्श जिन्याला झाल्याने तिला विजेचा जोरदार धक्का बसला आणि ती जागीच कोसळली. हे समजल्यावर नातेवाईकांनी तातडीने विद्यार्थिनीला सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान कोनापुरे चाळ परिसरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप या परिसरातील नागरिक करत आहेत. अमेरिकेतील कर युद्धामुळे व्यापारी तणाव वाढत आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत तीव्र दबाव आहे. भारतातील सोन्याच्या किमती सलग 4थ्या सत्रात देखील घसरत आहे. आठवड्याची सुरुवात मंदीच्या पातळीवर झाली. भारतातील सोन्याचे दर विक्रमी उच्चांकावरून घसरले. गेल्या 4 व्यापारी सत्रांमध्ये सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत सुमारे 3,650 रुपयांची घसरण झाली. म्हणजेच 4% तीव्र घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 90,000 रुपयांच्या खाली आला आहे. भारतातील सोन्याचा दर आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 650 रुपयांनी घसरून 89,730 रुपये झाला. तर भारतात 22 कॅरेट सोन्याचा दर झपाट्याने घसरला. प्रति 10 ग्रॅम 600 रुपयांनी घसरून 82,250 रुपये झाला. त्याचप्रमाणे 18 कॅरेट सोन्याचा दर 490 रुपयांनी घसरून 67,300 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. मोहोळ तालुक्यातील रोपळे येवती मार्गावर गोळीबारीचा थरार उडाला असून जुन्या वादातून पती-पत्नीवर थेट गोळीबार करून हल्लेखोर फरार झाला आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि त्यांच्या पथकाने भेट देऊन आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाजी पुंडलिक जाधव, सुरेखा शिवाजी जाधव या पती-पत्नीवर पिस्टलमधून गोळ्या झाडून ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे. यामध्ये शिवाजी जाधव यांना 1 गोळी लागली तर सुरेखा जाधव यांना 3 गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गोळीबार करणारा संशयित दशरथ केरू गायकवाड हा फरार झाला असल्याचे समजते. शिवाजी जाधव वय 65, सुरेखा जाधव वय 60 यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून सुरेखा जाधव यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. पंढरपूर येथे शिवाजी जाधव आणि सुरेखा जाधव एकादशी निमित्ताने गेले होते. देवदर्शन करून पंढरपूरवरून परत येत असताना येवती गावच्या हद्दीत दबा धरून बसलेला दशरथ गायकवाड याने गोळीबार करत ठार करण्याचा प्रयत्न केला. 4 वर्षांपूर्वी शिवाजी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्याकडून दशरथ गायकवाड याला मारहाण झाली होती. मारहाणीनंतर मोठा अपमान झाल्याची भावना होती. 4 वर्ष जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. सोलापूर येथील अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत आरोपीचा शोध घेण्यासाठी सूचना दिल्या आहेत. दशरथ गायकवाड याचा शोध घेण्यासाठी मोहोळ पोलिसांची 2 पथके रवाना झाली असून मोहोळ पोलीस ठाण्यात दशरथ गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समिती महाराष्ट्र शासन अध्यक्षपदी डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे यांची निवड झाल्याबद्दल त्रिनेत्र फूड मॉल येथे IRS मल्लिकार्जुन जेऊरे, डेप्युटी कमिशनर कस्टम मुंबई यांच्या हस्ते मशरूम गणपतीची प्रतिमा व शाल देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे, बाळासाहेब वाघमारे, गुरुशांत धुत्तरगावकर, नीलकंठ पाटील, दीपक देशमुख, नागराज हौशेट्टी, राजू हौशेट्टी आणि मित्रपरिवार उपस्थित होते. उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलूर या गावात बेकायदेशीरपणे सावकारी करणाऱ्या महिलेविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात उपनिबंधक कार्यालयाने गुन्हा दाखल केला आहे.
राणी मोहन जाधव, राहणार हगलूर, तालुका उत्तर सोलापूर असे त्या महिला सावकाराचे नाव आहे. सावकारांचा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड आणि सावकारांचा सहाय्यक निबंधक तथा सहाय्यक निबंधक दत्तात्रय भंवर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख PR संकद, सहाय्यक AS पुजारी, सहाय्यक विक्रम गौड, SB कासार यांच्या पथकाने कार्यवाही केली. अर्जदार समर्थ दशरथ शिंदे यांची तक्रार अर्जानुसार मौजे हगलूर, तालुका उत्तर सोलापूर येथे अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या राणी मोहन जाधव यांची हगलूर येथील घराची 7 एप्रिल 2025 रोजी झडती घेऊन अवैध सावकारीच्या अनुषंगाने घरामध्ये तक्रारदार यांचे वडील कैलासवासी दशरथ दिगंबर शिंदे यांनी लिहून दिलेले 50 रुपयाचे 2 स्टॅम्प पेपर, व्याजाच्या नोंदी असलेल्या नोंदवह्या आदी दस्तऐवज आढळून आल्याने राणी मोहन जाधव हे वैध अनुज्ञप्तीशिवाय सावकारी व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 चे कलम 39 व 41 अन्वये सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे 7 एप्रिल 2025 रोजी PR संकद मुख्य लिपिक यांनी शासकीय फिर्याद दाखल केली आहे. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी दिली. शासन निर्णयान्वये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी, तसेच जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने दरवर्षी समता सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या निमित्ताने जिल्हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयात या उपक्रमाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विस्तार अधिकारी MG म्हेत्रे, अधीक्षक सचिन सोनकांबळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, राजश्री कांबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. या निमित्ताने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात भारतीय संविधानाची उद्देशिका, प्रस्ताविका यांचे वाचन, भारतीय जनतेत संविधानाविषयी जनजागृती निर्माण करण्यात येणार आहे. 9 एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, दिव्यांग शाळांसहित महाविद्यालय, शासकीय वसतिगृह येथे भारतरत्न आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व, निबंध आणि लघुनाट्य स्पर्धा या कार्यक्रमांचे आयोजन करणे. 10 एप्रिल रोजी तालुक्यामध्ये मोठ्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी शाळा, महाविद्यालये यांच्यामार्फत पथनाट्य व लघुनाटिका याद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत जनतेचे प्रबोधन करण्यात येणार आहे. त्यासोबतच आंतरजातीय जोडप्यांचा सत्कार आणि सलग 18 तास अभ्यास करणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 12 एप्रिल रोजी संविधान जागर, भारतीय संविधानाविषयी सर्वसाधारण माहिती देणे, जसे की संविधानाची निर्मिती, संविधान निर्मिती समिती, अनुच्छेद, विशेषतः मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्ये याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. 13 एप्रिल रोजी जिल्हा परिषदेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिर, मेळावा आयोजित करणे, शाळा, महाविद्यालये, शासकीय वसतिगृहे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने तालुक्याच्या सर्व ग्रामपंचायतीमधील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. 14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यान, भीमगीत गायनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले आहे. पंचायत समिती, सर्व ग्रामपंचायतीचे यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद सोलापूर येथे हे कार्यक्रम होणार आहेत, असेही समाज कल्याण अधिकारी सोनवणे यांनी सांगितले.